आम्ही आहो पाथरी शहरातील माजलगाव रोड आष्टी फाटा येथे आज 8 जानेवारी 2026 रोजी आमच्या मागं पाहत आहोत हॉटेल जनसेवा फॅमिली रेस्टॉरंट अँड गार्डनचं भव्य उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे। आमच्यासोबत हॉटेल जनसेवाचे प्रोप्रायटर अनीस खान, रईस खान, त्यासोबतच रेणाखडीचे सरपंच व त्यांचे साथी व बरेच जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाथरी शहरातील जनसेवा हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांची उपस्थिती होती। खास ते शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहे। काय सांगणार सर, आज पाथरी शहरातील हॉटेल जनसेवा फॅमिली रेस्टॉरंट अँड गार्डनच्या भव्य शुभारंभ प्रसंगी आपण उपस्थित होतात। काय सांगणार आणि आपण कशी शुभेच्छा देणार? प्रथम आमचे मित्र रईस खान साहेब यांना मी प्रथम मंगलमय सदिच्छा देतो आणि पाथरीच्या सेवेमध्ये हॉटेल जनसेवा फॅमिली रेस्टॉरंट हे खूप चांगल्या स्पॉटवर आहे आणि पाथरीमध्ये जनतेच्या सेवामध्ये प्रथम हेच चांगल्या क्वालिटीमध्ये जेवण वगैरे सगळ्याच काही मिळतील इथं। आणि हे जास्तीत जास्त असा पॉईंट आहे की हे प्रत्येक माणसाला जवळच्या इथे येऊन एक वेळेस त्यांनी स्वाद घेतला पाहिजे आणि हे प्रत्येक माणसासाठी इथं आपल्याला पाथरीला की ही जनसेवा खरोखरच आहे। कुणाला जर वाटत असेल व्यवसाय आहे, पण व्यवसायाच्या माध्यमातून तरीसुद्धा तू लोकांना जनसेवा देण्याचं काम करत आहोत आम्ही, हीच माझी सदिच्छा आहे त्यांना। रेणाखडीचे सरपंच ब्रह्मराक्षे साहेब यांनी त्यांना आज भव्य उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिलेल्या आहेत। तसेच आमच्यासोबत बाहेरगावून आलेले प्रमुख पाहुणे आहे, त्यांच्याकडून आपण सुद्धा जाणून घेणार आहोत। क्या कहना चाहेंगे आज पाथरी शहर में होटल जनसेवा फैमिली रेस्टोरेंट और गार्डन के उद्घाटन के मौके पर आप मुबारक की बात देने के लिए क्या कहेंगे? पहले तो हम रईस खान को मुबारकबादी देते हैं कि इस होटल का उद्घाटन आज 8 तारीख को हुआ है और मैं ये देखकर बहुत खुश हूँ कि इतना स्पॉट अच्छा मिला और इतनी अच्छी तैयारी यहाँ पर हुई। और मैं ज़्यादा से ज़्यादा लोगों को बोलना चाहता हूँ कि आकर एक बार, सिर्फ एक बार यहाँ की क्वालिटी और क्वांटिटी देखिए और यहाँ का सफाइयत और यहाँ की जो भी स्वाद वगैरह जो भी है, एक बार आकर आपके हाथ से, आपके आँखों से देखिए, फिर आप इस पर विश्वास कीजिए क्या चीज़ है। तो मुबारकबाद देने के लिए। वैसे आज हमारे साथ में बहुत सारे मेहमान हैं यहाँ पर, जो कि ख़ास रईस खान इन्हें तो होटल जनसेवा के इस उद्घाटन के मौके पर मुबारकबाद देने के लिए क्या कहना चाहेंगे भाई? आज पाथरी शहर में ये जनसेवा होटल का जो उद्घाटन किया गया, इसके मौके पर आप? सबसे पहले तो मैं रईस सेठ को मुबारकबाद दूंगा कि इन्होंने रेस्टोरेंट की ओपनिंग की और पाथरी जैसे मुकाम पर ये बहुत ज़रूरी था कि रेस्टोरेंट एक होना चाहिए था। और उनके लिए ये कोई रेस्टोरेंट नवा नहीं है, उनका वारसा है, उनके पिताजी से उनसे काम करते हुए आ रहे। और अल्हम्दुलिल्लाह मैं अल्लाह से उम्मीद करता हूँ कि बहुत अच्छी तरीके से अंजाम देंगे और पाथरी के लोगों की सेवा करेंगे। थैंक यू। क्या कहना चाहिए आज इस उद्घाटन के मौके पर आप? मैं सबसे पहले तो हमारे रईस भाई साहब, उनके पूरे फैमिली को मुबारकबाद देता हूँ कि इस होटल का आज उद्घाटन हुआ है और इनका जो भी है होटल, आप आइए एक बार, इन्हें सेवा का मौका दीजिए। अस्सलाम वालेकुम। हम यहाँ रईस भाई के होटल पर आए हैं। इंशाअल्लाह आप भी आए लोग और खाकर जाइए, होटल पर एक बार तशरीफ़ रखिए, इंशाअल्लाह ये अच्छी चलेंगी। आलेल्या सर्वच मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि आज पाथरी शहरातील माजलगाव रोड आष्टी फाटा येथे आपण पाहत आहोत की जनसेवा हॉटेल रेस्टॉरंट अँड गार्डनचं भव्य उद्घाटन झालेलं आहे। या हॉटेलची खासियत वैशिष्ट्य असे आहे की आपण हे मागं पाहू शकतात की खास लेडीजसाठी, फॅमिलीसाठी त्यांच्या इथं खास व्यवस्था करण्यात आलेली असून हॉटेलच्या मध्ये सुद्धा कॅबिन तयार करण्यात आलेले आहे की आपण फॅमिलीसोबत तिथं जेवण करू शकतात। आणि खास असं आहे, माजलगाव रोडावरती हे जे आष्टी फाटा आहे, इथं गाडी पार्किंग करण्यासाठी भरपूर अशी व्यवस्था आहे, भरपूर अशी जागा आहे, उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की आपण इथं नाईटला वगैरे गाड्या पार्क करू शकतात। हॉटेलचे मालक रईस खान यांनी असे सांगितलेले आहे की आपण एकदा त्यांच्या हॉटेल जनसेवा येथे अवश्य भेट द्यावी, तो त्यांच्या इथं होणाऱ्या स्वादिष्ट व रुचकर अशा जेवणाचा आनंद अवश्य घ्यावा, एक वेळ अवश्य येऊन भेट द्यावी, असे जनसेवाचे हॉटेलचे मालक रईस खान यांनी सांगितलेले आहे। त्याच्यासोबत आपण पाहतो